नमस्कार. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. महाराष्ट्रातही ती प्रक्रिया या सरकारने चालू केली आणि बदर समितीने त्यांचा अहवाल नुकताच सादर केला आहे आणि त्याविषयीचे आक्षेप या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत सगळेच जण नोंदवत आहेत. तरी मी या सरकारला विनंती करणार आहे की आरक्षण उपवर्गीकरण लागू झालंच पाहिजे, परंतु जोपर्यंत हे आरक्षण उपवर्गीकरण लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही स्वरूपाची मेगा भरती करू नये ही माझी सरकारला विनंती आहे. गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं अशी मागणी जोर धरत होती. तिला आत्ता खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याच्या स्टेजवर ही मागणी आहे आणि या शासनानं ही अनुकूल भूमिका इथल्या उपेक्षित वंचित घटकांसाठी घेतलेली आहे आणि त्याचं आम्ही निश्चित स्वागत करतो. परंतु याच कंडिशनमध्ये काही लोक याच्यामध्ये अफवा पसरवत आहेत, सामाजिक ऐक्याचा धोका होईल असं सांगून अफवा पसरवत आहेत. याने कुठलंही सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही, तर उलट बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या संविधानाच्या माध्यमातून उपवर्गीकरणाची सोय बाबासाहेबांनी करून ठेवलेली आहे. त्यानुसार त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि शेवटच्या घटकांना न्याय मिळेल असं आम्हाला या निमित्ताने वाटतंय. म्हणून माझी या गव्हर्नमेंटवर विश्वास तर आहेच आमचा सगळ्यांचा, पण विनंती आहे की यास कुठल्याही दबावाला बळी पडू नये. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.